रिसॉर्ट्समध्ये राहून, रेस्टॉरंटमधला किंगफिश खाऊन, स्विमिंग पूलमध्ये बसून कोकण कळत नसतं. त्यासाठी इथल्या 12 बलुतेदार इंडिजिनस कम्युनिटीजसोबत तुम्हाला इथल्या जगण्याचा खरा अनुभव घ्यायला लागतो. एक्सपिरियन्स बाय कम्युनिटी हा रानमानुषा पर्यटनाचा आजपर्यंतचा एक महत्त्वाचा भाग राहिलेला आहे. मित्रांनो, ह्या संपूर्ण कोकणाचा जर आपण विचार केला तर इथे अगदी सह्याद्रीच्या टोकापासून ते समुद्रापर्यंत वेगवेगळ्या कम्युनिटीज आहेत आणि ह्या इंडिजिनस कम्युनिटीज गेल्या हजारो वर्षांपासून जगण्याचं एक अनोखं तंत्र, एक अनोखी टेक्नॉलॉजी आणि त्यात करून निसर्गात जगणं, इकॉलॉजिकल जगणं काय आणि त्यातला एक रिअल हॅपीनेस काय आहे हे सांगण्याचा आपल्याला प्रयत्न करत असतात. त्यांच्या अगदी मातीच्या कुडाच्या घरांपासून ते अगदी झोपड्यांपर्यंत, अगदी मांगरांपर्यंत, इथल्या फिशिंगपर्यंत अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या समजून घेण्यासाठी अख्खं आयुष्य कमी पडेल. आणि एवढं सगळं ज्ञान, हे ट्रॅडिशनल नॉलेज, हे सगळं विजडम आपल्यामध्ये संग्रहित करण्यासाठी आपण फिरायला हवं, आपण कोकण पर्यटन करायला हवं असं मला नेहमी वाटतं. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोकणातल्या ह्या अशाच इंडिजिनस कम्युनिटीजसोबतचा, रान माणसांसोबतचा आमचा कोकणातील पर्यटनाचा प्रवास कसा असतो हे दाखवणार आहे. मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगतोय, जर अशा पद्धतीची इको टूर जर तुम्हाला रानमाणूससोबत करायची असेल तर येत्या पुढच्या महिन्यात दिवाळीनंतर आपण 25, 26 आणि 27 नोव्हेंबरला एक कोकणाच्या कम्युनिटी बेस्ड टुरिझमचा एक्सपिरियन्स बाय कम्युनिटी या टायटलखाली एक इव्हेंट घेतोय, ज्यामध्ये तुम्हाला हा असा प्रवास अनुभवता येईल. लोकल होस्ट तुम्हाला त्या भागातलं कोकण फिरवणार आहेत आणि सोबत रानमाणूसची टीमसुद्धा असणार आहे. मित्रांनो, आपल्या ह्या प्रवासाची सुरुवात होते अगदी तळ कोकणातल्या सह्याद्रीतल्या खोऱ्यातल्या बागायती गावांमधून. एकीकडे घनदाट जंगल आणि दुसरीकडे याच जंगलाच्या सावलीत वाढणाऱ्या सुपारीच्या बागा, बागायती कुळाघरं, कोकणस्थ ब्राह्मणांची घरं आपल्याला या ट्रेलमधून बघता येतात. त्यांचे पाणी व्यवस्थापन, पाट सिस्टीम, तिथल्या वेगवेगळ्या इंडिजिनस क्रॉप्स आणि त्यासोबतच अगदी मसाल्याची शेती, सुपाऱ्याच्या बागायती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथल्या लोकांनी तिथले जे पेरेनियल स्ट्रीम्स आहेत, जिवंत झरे जे सह्याद्रीतून येतात, त्यांचा कशा पद्धतीने पाणी व्यवस्थापनासाठी, लाईव्हलीहूडसाठी आणि लाईव्हलीहूड फार्मिंगसाठी कशा पद्धतीने वापर करून घेतलेला आहे ते आपण ह्या बागायतीतल्या ट्रेलमधून बघतो. सुपारीची पवली त्याच्यापासून काय करतात? This is the leaf of alkanite and वो जो चप्पल है वो मैंने इससे बनाई. This is the raw material of that sleeper. असं किती टाकलंय गो? त्याच्या खाली पाईप मागे काढता बिंबल खाता. What do you call that? बिंबल. Bimbul is that. She didn't give you anything at her house because she was wanted to give you this. Why jalla? How do you call? What do you call it? Bimbul or Bimbal. bimbal? Bimbala. Bimbul. We also make for pickle. Pickle. Yeah. Hey, but Gabbo is very you could eat it at least 2 to 3 times in a year. It's so hot, but the water is so cold. Yes. बुलबुल आहे 2-3 प्रकारचे. किंगफिशर कुठला आहे जो स्पेसिफिक लोकांना पाहिजे तो कोकण नीट झालं. बघ कसं जर्मिनेट झालं. आता मोठं धावपाच्या येतो ना स्टार्ट झाला. आणि आम्ही जर झाड लावलं तर आम्ही किती पाणी घालतो, काळजी घेतो, आम्ही त्याच्यासाठी रिसोर्सेस वापरतो, परत खता वापरतो, सगळं वापरतो. पण नॅचरल प्रोसेस म्हणून बायोडायव्हर्सिटी किती इम्पॉर्टंट असा बागेत. या अशा बागायती गावांमध्ये आपल्याला एक खूप छान
व्हेजिटेरियन फूड कल्चर अनुभवता येतं. खापरोळे रस, शिरवाळे रस अशा ऑथेंटिक ट्रॅडिशनल फूडचा तुम्ही आस्वाद या ट्रेलच्या वेळी घेऊ शकता. या टूरमधून आपण कोकणातल्या फार्मिंग कम्युनिटीजला व्हिजिट देतो. कोकणामध्ये कमर्शियल फार्मिंग चालत नाही, तर लाईव्हलीहूड फार्मिंग म्हणजे मला जे हवं आहे, माझ्या जी खाद्य संस्कृतीमध्ये आहे ते मी शेतीतून आणि जंगलातून घेणार आणि त्यातून एक छान रेसिपी तयार करणार. अशा अनेक इकॉलॉजिकल रेसिपीज कोकणात आहेत. द फिश करी अँड राईस, पेज भात, पिठी भात, सोलाची कढी, हे सगळं जंगल आणि फार्मिंग याचं एक सुंदर कॉम्बिनेशन आहे. आणि अशा लोकांसोबत आपण त्यांच्या मातीच्या घरांमध्ये राहून त्यांच्या ह्या सगळ्या जगण्याचा, सुशेगातपणाचा, एका स्लो लिव्हिंगचा आस्वाद घ्यायला हवा. हा सुशेगातपणा आपण एक्सपिरियन्स करायला हवा. ही लाईफस्टाईल आहे जी तुम्हाला सिम्प्लिसिटीमध्ये लक्झरी अनुभवायला देतं. इथल्या गायींचे गोठे, इथल्या लोकांची मातीची घरं, ह्या सगळ्या सोबत राहिल्याच्या नंतर तो एक अनोखा जगण्याचा आनंद अनुभवता येतो. उसको अच्छा लगेगा. उसको पसंद है. हिलता रहता है ना, ऊपर जाएगा और जंप करेगा तो हवा से इधर टच होगा. फिर एक बार उसका धागा ये और ये बन गया तो पूरा वेब बना देते हैं. मतलब उसका पता है कि कौन से टाइम उड़ी मारना है, जंप करना है. मैं बहुत जन को पूछता है आपला घर बांधायचा, मग आम्ही का नाही बांधत, हम लोग क्यों नहीं उसका फॉलो कर सकते. तारिया मामा होडी हाडरे, बेगीन पोचाय माका पहिला डिरे. ही कोकणातली तारी कम्युनिटी. ज्यावेळेस मोठमोठ्या कोकणातल्या खाड्यांवरती ब्रिजेस नव्हती, त्यावेळी माणसं पलीकडे जाण्यासाठी या तारी मामाला हाक मारायची. आणि हा तारी मामा हा त्या आपल्या लाकडी होडीतून लोकांना त्यांच्या गावापर्यंत काठावरती पोचवायचा. तारी कम्युनिटी ही कोकणातल्या खाड्यांच्या भागांमध्ये अजूनही बघता येते, पण आता ब्रिजेस झाली आणि ह्या कम्युनिटीचं महत्त्व हळूहळू कमी व्हायला लागलं. ये कम्युनिटी है तारी कम्युनिटी, ये इसको बोलते हैं, जो रिवर के बैंक पे रहते हैं, इनके घर रहते हैं. और जब पुल नहीं थे, ब्रिजेस नहीं थे, तब से ये लोग पार करने के लिए, वो जो गांव है वालावल, ये जो गांव है वो काल से धामापुर, तो इनको लिंक करने के लिए एक शाखा हुई है ये ऐसे लोग, जो वो बहुत कम पैसे में लोगों को लेके जाके आते हैं. जैसे दावा कोकणची निळी निळी खाडी, दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी. आणि ह्या निळ्या खाडीत एखाद्या किंगफिशर प्रमाणे गेली 30 वर्षे आम्हाला हा स्वर्गीय कोकण दाखवणारे हे मयूर काका. ती रान माणसं आहेत ज्यांच्यासोबत तुम्ही कोकण अनुभवायला हवं, जगायला हवं आणि या निसर्गाचा स्वर्गीय आस्वाद घेत जीवनाचं गाणं गायला हवं. या कम्युनिटी टुरिझममध्ये आम्ही लोकल होस्ट तुमच्यासमोर इंट्रोड्यूस करत असतो, ज्यांनी स्वतःचा अभ्यास करून या ठिकाणी तुम्हाला गाव फिरवण्याचा एक अनोखा एक्सपिरियन्स देत असतात. तर याच्यामध्ये आपण एक हेरिटेज ट्रेल देतो आणि या हेरिटेज ट्रेलमध्ये आपल्याला गावातल्या जुन्या पाणी व्यवस्थापनाच्या सिस्टीम्सबद्दल, वेटलँड्सबद्दल आणि खास करून गावाच्या मंदिरांबद्दल माहिती दिली जाते. 1973 और 1975 में यहाँ पे दुष्काळ मतलब ड्रॉट यहाँ पे महाराष्ट्र में बहुत बड़ा हुआ था. लेकिन ये दोनों गांव थे तो वो खेती कर रहे, इतनी रिचनेस है. ये तालाब तो सोना ही देता है आपको. ये नहीं सूखा, ये नहीं सूखा था. ये कभी भी नहीं सूखा, पूरा सूखा हुआ ऐसे कभी भी नहीं है. ये है जो महिषासुर, और जो मूर्ति के अभ्यासक रहते हैं उन्होंने बताया कि उसका जो मुकुट है वो कृष्णदेवराय जो था, विजयनगर का साम्राज्य, उसका जो राजा था, उसके मुकुट की जैसी उसकी रचना है. तो ये बोलते हैं कि यहाँ पे उनका जो प्रभाव यहाँ पे था, उनका राज यहाँ पे था. और जो उनके सरदार जो बोलते हैं देसाई, नागेश देसाई, तो उन्होंने ये डैम उन्होंने और गाँव वालों ने मिलके बनाया. तो ये भी आपको दिखाई देता है यहाँ पे कि विजयनगर का यहाँ पे साम्राज्य कुछ यहाँ पे था. का ये रहता है कुछ, हाँ एंट हिल ही रहता है. आपको कहीं भी मूर्ति नहीं दिखाई देंगी. अभी लोग रख रहे हैं लेकिन उसकी मूर्ति नहीं रहती, जनरली यही रहता है और उसकी ही पूजा करते हैं. तो बोला जाता है कि ये जो मूर्तियाँ वगैरह है
उसके भी पहले का ये मंदिर है। मित्रांनो, सह्याद्रीकडून हळूहळू नदी बरोबर प्रवास करत 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 आपण बॅकवॉटर्समधून आता आलो आहोत संगमाकडे आणि समुद्राकडे। तर या ठिकाणी आपल्याला मच्छीमार कम्युनिटीज बघायला मिळतात, कोकणातली पारंपरिक रापण मासेमारी बघायला मिळते आणि ह्या लोकांचे एक अनोखं जगणं आहे। त्यांच्या पारंपरिक मासेमारीचे हे स्किल्स आहेत, त्यातले टेक्निक्स आहेत, ते समजून घेण्यासाठी आपण फिशरमन विलेज नावाचा इव्हेंटही ठेवला होता। पण या इको टूरमध्ये सुद्धा आपण हा जो आपला शेवटचा भाग आहे तो इथे या समुद्रकिनारी तुम्हाला घेऊन येतो आणि या ठिकाणी ही ज्या रापणी लागतात, या ठिकाणी ज्या देवराई आहेत समुद्र किनारपट्टीच्या, इथली जी एक मरीन बायोडायव्हर्सिटी आहे, इथलं जे जगणं आहे ते आपल्याला बघायला मिळतं। मित्रांनो, कमर्शियल टुरिझमच्या पलीकडे अशा कम्युनिटी टुरिझमचा कोकणाला काय फायदा होऊ शकतो, तर इथल्या स्थानिक कम्युनिटीजसोबत, इथल्या वेगवेगळ्या 12 बलुतेदारांसोबत तुम्ही इंट्रोड्यूस होऊ शकता, त्यांच्या जगण्याला एक प्रतिष्ठा मिळेल। आज कोकणात पर्यटन वाढतंय, पण किती स्थानिकांना त्याचा फायदा होतोय, किती स्थानिक मातीच्या घरांना त्याचा फायदा होतोय। एकीकडे कोकण उद्ध्वस्त होत चाललंय, एकीकडे मातीचे घरं लोक पाळत चालली आहे, त्यांचं जीवनमान बदलत चाललंय, कारण कुठलाही पर्यटक त्या मातीच्या घरात जाऊन तो एक्सपिरियन्स घेऊ शकत नाही। यातला साकव बदलण्याचं काम रान माणूस गेली अनेक वर्ष करत आहे। त्यामुळे ह्या कम्युनिटीजसोबत तुम्ही कनेक्ट होता। काय होतं की इथले लोकल प्रोडक्ट्स आहेत, जे आजकाल ह्या मार्केटमध्ये त्याला इथल्या लोकल मार्केटमध्ये तिथली व्हॅल्यू नसते, पण ते जर तुम्ही मुंबईमध्ये घ्यायला गेलात तर तुमच्यासमोर हजारो प्रोडक्ट असतात, पण ते सगळे प्रोसेस्ड कंपन्यांमधून आलेले असतात। तर इथले जे लोकल प्रोडक्ट्स आहेत ते तिथल्या फार्मर्सकडून, तिथल्या कम्युनिटीजकडून, अगदी सह्याद्रीतलं मधही तुम्हाला घेता येतं आणि इथल्या कोकमही घेता येतं, तिरफळही घेता येतात, मसालेही घेता येतात। तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ह्या लोकल लोकांसोबत जेव्हा खरेदी करता त्यावेळेस त्यांना त्याचा खरा जो फायदा आहे तो तिथल्या लोकल कम्युनिटीजला होतो। त्यानंतर आपण म्हणतो की आज निसर्ग वाचायला हवा। खरं निसर्गात राहणारी माणसं हा निसर्ग वाचवत असतात। जर आपण त्यांनाच जर ही जीवनशैली कशी आहे, त्यांची किती सुंदर आहे हे अप्रिशिएट करून सांगितलं, त्यांच्यासोबत कनेक्ट झालो तर त्यांना कळेल, कारण त्यांनी शहरं बघितलेली नाहीत, आपण शहरं बघितली आणि आपण गावाकडे आलो। तर त्यांना जेव्हा आपण कनेक्ट होऊ तेव्हा त्यांनाही त्यांच्या जगण्याचा अभिमान वाटेल आणि तेही कन्झर्वेशनमध्ये आपल्यासोबत येतील। यासोबतच आपल्याला इथल्या लोकल लाईव्हलीहूडचा, लोकल फूडचा आस्वाद घेता येईल, आपल्यालाही एक खूप छान कोकण बघता येईल, त्यांनाही कनेक्ट होता येईल आणि इन फ्युचर जर अशा कम्युनिटीजसोबत तुम्ही कायमचे कनेक्ट राहिलात तर तुमच्यासाठी ते एक माहेर बनेल। इथल्या निसर्गाशी, इथल्या माणसांशी, इथल्या राखणदाराशी कनेक्ट होऊन बघा, मग कळेल कोकण फक्त सुंदर नाही तर कोकण एक अद्भुत चमत्कार आहे निसर्गाचा। धन्यवाद।